माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल की अश्विनीच्या डोहाळे जेवणानिमित्त आम्ही गावी गेलो होतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अश्विनीच्या डोहाळे जेवणाचं डेकोरेशन तर इतकं सुंदर होतं ना, मला खरंच खूप आवडलं. बऱ्याच दिवसांनी आज मला देवकाकू म्हणजे आजी भेटल्या होत्या आणि त्या माझा आरव जेव्हा छोटा होता ना, तेव्हा त्याला काजळ बनवून दिलं होतं त्यांनी. त्या त्याच्याजवळ बसायच्या खेळवत आणि त्याला कधी कधी आंघोळ पण घालायच्या. त्याच्यामुळं मला खूप दिवसांनी भेटल्यावर छान वाटलं त्यांना बघून. आतमध्ये गेल्यावर आमची ही उत्सव मूर्ती म्हणजे होणाऱ्या बाळाचे मम्मी पप्पा मस्त आवरून बसले होते. त्यानंतर डोहाळे जेवणासाठी अश्विनीच्या आईने मिठाई, फ्रूट्स, चिंचा, बोरे वगैरे जे काही आणलं होतं ते आम्ही सगळं घेऊन गेलो आणि तिथं मस्तपैकी मांडलं होतं. आणि इथे आमचे नाना माझी मजा घेत होते, म्हणत होते व्हिडिओ छान आला पाहिजे बरं का. त्यानंतर थोडेसे गेम्स ठेवले होते महिलांसाठी, कारण अश्विनीचं माहेर थोडंसं लांब आहे, तर हळूहळू पाहुणे येत होते. मग तोपर्यंत गेम्स ठेवले होते जे जे आले ते महिला त्यांच्यासाठी. आणि स्टार्टिंगला तर मग कोणीच पटकन उठत नव्हतं गेम खेळण्यासाठी. मग आम्ही उठलो, म्हटलं चला आपण सुरुवात करू. एकीकडे ह्यांचे फोटोज चालू होते आणि एकीकडे आमचे गेम चालू होते. पहिल्या गेममध्ये बॉल बादलीत टाकायचे होते, प्रत्येकाला 6 बॉल होते. माझे तर 3च गेले, पण टॉपला आमच्या वहिनी होत्या, वहिनीचे 6 ते 6 बॉल गेले होते. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये स्ट्रॉ केसांमध्ये टाकायचे होते. त्यानंतरचा गेम होता कपलसाठी आणि त्यावेळी मी पूर्वाला उठवत होते, पण ती उठेना म्हणून तिच्यासोबत मी पण गेले. सोबत आमच्या नानी पण होत्या आणि आमच्या 3 कपलमध्ये दिलं होतं की ज्याचे जास्त बलून फुगून होतील त्याला फायनलमध्ये एंट्री असेल. आणि मी ह्यांना एवढी फास्ट करा ओरडत होते ना, पटापट घ्या करत होते, कारण मला फायनलमध्ये ह्यांच्यामुळं तरी एंट्री मिळेल असं मला वाटत होतं. आणि तसंच झालं, आमचे जास्त बलून झाले आणि आम्हाला फायनलमध्ये एंट्री मिळाली. अशा आम्ही 5 जणी झालो. आता फायनलमध्ये आम्ही 5च जणी होतो आणि आमच्यातून 3 नंबर काढायचे होते. आणि आम्हाला गेम असा दिला होता की जे केसांचे आणि कपड्यांचे चिमटे असतात ना, ते तुम्ही पदराला केसांना कुठेही लावू शकता, पण ज्याचे जास्त लावून होईल त्याला पहिले, दुसरा, तिसरा नंबर मिळेल. आणि माझं इतकं फास्ट काम चालू होतं म्हणजे माझं लक्षच नव्हतं कोणाकडं काय, कशी लावत होते मी पटापट पटापट जिथं मिळेल जागा तिथे. आणि ना आमच्यामध्ये मग 3 नंबर काढले. अमृता नानीला पहिला आला आणि दुसरा काकीला दिला आणि तिसरा माझा आला. पण खेळात कोणाला काय नंबर आला ह्याच्यापेक्षा ना, खरं तर आम्ही इतकी मजा केली ना. त्यानंतर आमचा डान्स होता आणि आरव होणारी आई म्हणून मेन पार्ट करत होता. आणि त्याचा पार्ट एवढा सगळ्यांना आवडला ना की त्या बऱ्याच जणांनी त्याला बक्षीस म्हणून पैसे दिले. त्यानंतर आमच्या होणाऱ्या बाळाच्या मोठ्या दिदीचा डान्स होता म्हणजे साऊचा. आणि आमची साऊ दिसते एवढीशी पण नाचते भारी बरं का. आता स्वभावाला जरी सागरसारखे शांत असते तर नाचण्याच्या बाबतीत अगदी कवितावर गेली हे म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर बाकीचे डान्स झाले आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. इथला कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आम्ही गेलो होतो वरातीला. आता तो व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा. बाय.